कोकणचा साज संगमेश्वरी बाज या लोकनाट्यातून तसेच राज्यनाट्य स्पर्धा, वेब सिरीज, सिनेमा अशा विविध माध्यमातून रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा शिवराम सेट्रेचरी अर्थात रत्नागिरीचा तरुण अभिनेता सचिन काळे चला हवा येऊद्याच्या दुसऱ्या पर्वात रत्नागिरीचा तात्या गावकर रंगवायला सज्ज झालाय। अभिनेता सचिन काळेची चला हवा येऊद्याच्या दुसऱ्या पर्वासाठी निवड झाली आहे। येत्या 26 तारखेपासून चला हवा येऊद्या हा झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रम पुन्हा एकदा नव्या ढंगात रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय। यामध्ये रत्नागिरीचा लाडका कलाकार सचिन काळे झळकणार असल्याने साऱ्या रत्नागिरीकरांना या कार्यक्रमाची उत्सुकता लागली आहे। एकांकिका, नाटक यातून मनोरंजन करणाऱ्या सचिन काळेला कोकणचा साज या कार्यक्रमाने खऱ्या अर्थाने ओळख निर्माण करून दिली। संगमेश्वरी बोलीतील सचिनचा आवाज, भाषेची अचूक लहेजा आणि अभिनयाने त्याची शिवराम सेट्रेचरी ही व्यक्तिरेखा तुफान लोकप्रिय झाली। अंगणवाडीचे उच्चाटन अर्थात उद्घाटन करण्यासाठी येणारा हा सेट्रेचरी अंगणवाडी सुरू करण्यापूर्वी एखाद्या गावात ज्या ज्या अनंत अडचणी येतात त्या सांगून प्रेक्षकांना अक्षरशः पोट धरून हसायला लावतो। तर कधी साडी नेसून तो मावशी होतो आणि लांबलचक उखाणा घेऊन नव्या स्त्री वर्गालाही तोंडात बोट घालायला लावतो। त्याची आणि संगीताची गुरं राखतानाची भानगड ऐकताना तर सारे बेभान होऊन असतात। अशा या लोकप्रिय भूमिकेमुळे या लोकनाट्याचे अलीकडेच 500 प्रयोग पूर्ण झाले। मागील वर्षी अभिनेता ओंकार भोजने सोबत मराठी वाहिनीवर स्किट सादर केल्यानंतर सचिन काळे महाराष्ट्राबाहेरील प्रेक्षकांना माहीत झाला। त्यानंतर अलीकडेच प्रसिद्ध दिग्दर्शक रोहन मापुसकर यांच्या मे 99 या मराठी चित्रपटात त्याने लीड रोल साकारला होता। या भूमिकेनंतर आता त्याची चला हवा येऊद्या या लोकप्रिय कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वात निवड झाली आहे। त्याला टाइम्स डिजिटल कडून खूप खूप शुभेच्छा। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।